नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. इंद्र श्रीकृष्ण युद्ध. प्रातःकाळी श्रीकृष्ण रैवतक पर्वतावर आले. श्रीकृष्णाने आपल्याबरोबर सात्यकीला घेतले व प्रद्युम्नास मागाहून येण्यास सांगितले. रैवतक पर्वतावर आल्यावर कृष्णाने त्याचा सारथी म्हणजे कृष्णाचा दारुकास दुपारपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले व स्वतः गरुडावर बसून स्वर्गाकडे उड्डाण केले. प्रद्युम्नही रथात बसून आकाशमार्गाने कृष्णाच्या मागे जाऊ लागला. पारिजातक घेण्याच्या इच्छेने कृष्ण क्षणमात्र देव उद्यानात येऊन बघतो तर काय, नाना प्रकारचे योद्धा नाना प्रकारची शस्त्रे घेऊन पारिजातकाचे रक्षण करत आहेत. इतक्यात गरुडाने आपल्या पंखाने वृक्षाच्या संरक्षणाकरता ठेवलेले सर्व सैनिक उडवून दिले. श्रीकृष्णाने तो वृक्ष उपटला आणि गरुडाच्या पाठीवर ठेवला. या अचानक हल्ल्यामुळे पारिजातक भयभीत झाला आणि प्रभू समोर नतमस्तक झाला. श्रीकृष्णाने त्यास निश्चिंत राहण्यास सांगितले. श्रीकृष्णाने पारिजातकाचे बलपूर्वक हरण केले आहे ही सूचना इंद्राला मिळताच इंद्र ऐरावतावर बसून हातात वज्र घेऊन कृष्णास सामोरा गेला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, इंद्रा, कशाला निष्कारण धावतोस? तुझ्या वहिनीने हा पारिजातक वृक्ष मागितला आहे म्हणून घेऊन जात आहे. पण इंद्राला हे भाषण रुचले नाही आणि दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. मग इंद्राने आपला ऐरावत कृष्णासमोर उभा करून त्याचा मार्ग रोखून धरला. तेव्हा कृष्णाने आपले वज्रबाण सोडून ऐरावतास घायाळ केले. ऐरावत घायाळ झालेला दिसताच इंद्राने गरुडाच्या पंखावर बाण सोडून गरुडास घायाळ केले. श्रीकृष्णाने षाडंग धनुष्य आणि इंद्राच्या धनुष्याचे टणत्कार ऐकून स्वर्गनिवासी भयभीत झाले. तेव्हा इंद्रपुत्र जयंताने गरुडाच्या पाठीवरून पारिजातक उचलण्याची चेष्टा केली. कृष्णपुत्र प्रद्युम्नाने जयंतास अडवले आणि दोघांमध्ये घनघोर संग्राम सुरू झाला. हा संग्राम बघून सर्व देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा चकित झाल्या. श्रीकृष्ण, इंद्र, जयंत, प्रद्युम्न असा रणसंग्राम सुरू असताना मध्येच प्रवर नावाच्या एका बलशाही देवदूताने गरुडाच्या पाठीवरून पारिजातक हरण करण्याचा प्रयत्न केला. प्रवर इंद्राचा मित्र होता. त्याच्या उग्र तपावर प्रसन्न होऊन स्वतः ब्रह्मदेवाने त्याला स्वर्गात स्थान दिले होते. प्रवराचा उद्देश जाणून कृष्णाने सात्यकीस प्रवरास रोखण्यास सांगितले. तसेच प्रवर ब्राह्मण असल्याने त्यास बाण न लागण्याची खबरदारी घेण्यासही कृष्णाने सांगितले. प्रवरानेच प्रथम सात्यकीवर बाणांचा वर्षाव केला. तेव्हा सात्यकीने त्याचे धनुष्य तोडले आणि म्हणाला, हे देवदूता, यदुवंशी ब्राह्मणावर बाण चालवत नाहीत. तू ब्राह्मण आहेस तेव्हा तुझ्या धर्माचे पालन कर. युद्ध करणं हा तुझा धर्म नव्हे. यावर प्रवर म्हणाला, हे सात्यकी, मी जमदग्नी पुत्र परशुरामाचा शिष्य आणि इंद्राचा मित्र आहे. मला प्रवर म्हणतात. युद्ध करणं हा माझा धर्म नाही. मला मित्रत्वाचं ऋण चुकतं करायचं आहे. त्यानंतर सात्यकी आणि प्रवरामध्ये भीषण संग्राम सुरू झाला. इतकं अद्भुत आणि रहस्यमय युद्ध कधीही कोणी बघितलं नव्हतं. हे युद्ध कशासाठी होत आहे आणि का होत आहे याची देवलोकात कोणालाच कल्पना नव्हती.
दोन्ही पक्षांमध्ये कोणीही मागे हटत नव्हता. परस्परांवर प्राणघातक हल्ले सुरू होतेच. प्रद्युम्न आणि जयंत यांच्यामध्ये भयानक शरयवृष्टी सुरू होती. प्रद्युम्नचे युद्धकौशल्य बघून सर्व देवतागण स्तब्ध झाले. सात्यकी आणि प्रवर यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू होते. सात्यकीने आपल्या तीक्ष्ण बाणांचा वर्षावाने प्रवराचे धनुष्य तोडले आणि बोटे कापली. प्रत्युत्तरादाखल प्रवराने इंद्राने दिलेल्या धनुष्याच्या आधारे सात्यकीचे धनुष्य तोडले व सात्यकीस जखमी केले. त्यामुळे चिडून सात्यकीने त्वेषाने प्रवरावर पुन्हा आक्रमण केले. परस्पर आक्रमणांमुळे दोघांचेही कवच तुटले. प्रवराच्या भयानक हल्ल्यांमुळे सात्यकी घायाळ झाला. सात्यकीस मूर्छित झालेला बघून प्रवराने गरुडाजवळ जाऊन पारिजातक हरण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गरुडाने आपल्या पंखाचा जोरदार फटका प्रवरास मारला आणि प्रवर 2 कोस जाऊन पडला. मूर्छित प्रवरास इंद्रपुत्र जयंत रथात घालून घेऊन गेला. सात्यकीस प्रद्युम्नाने शुद्धीवर आणले. कृष्णाने आपल्या हाताचा स्पर्श सात्यकीस करताच त्याच्या सर्व वेदना नष्ट झाल्या. सात्यकी आणि प्रद्युम्न पारिजातकाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहून त्याचे रक्षण करू लागले. तेव्हा जयंताने प्रवराने गरुडावर हल्ला करायचा प्रयत्न केला, पण इंद्राने त्यांना थांबवले. इंद्र आणि श्रीकृष्णाचे युद्ध सुरू होते. इंद्राने आपल्या वज्रासमान बाणांनी गरुडास घायाळ केले. गरुडाने इंद्राच्या ऐरावतावर आक्रमण केले. गरुड आणि ऐरावतामध्ये भयानक युद्ध सुरू झाले. ऐरावत आपल्या दातांनी आणि सोंडेने गरुडावर आक्रमण करीत होता, तर गरुडाने आपल्या तीक्ष्ण नखांनी ऐरावतास घायाळ केले. गरुडाच्या एका झटक्याने ऐरावत स्वर्गातून खाली ढकलला गेला आणि जंबूद्वीपातील परिमात्र नामक पर्वतावर येऊन थांबला. इंद्राने परिमात्र पर्वतावर ऐरावतावर उपचार केले. कृष्ण सुद्धा इंद्राच्या मागे होता. कृष्ण आणि इंद्राच्या भाराने परिमात्र पर्वत जमिनीत खचू लागला. परिमात्र पर्वताच्या चित्काराने आसमंत दणाणून गेले. त्याची ती दशा पाहून इंद्र आणि कृष्ण पुन्हा आकाशात येऊन युद्ध करू लागले. कृष्णाने प्रद्युम्नास द्वारिका जाऊन दारुकाला रथासहित तिथे घेऊन ये असे सांगितले. तसेच इंद्रावर विजय प्राप्त करून कृष्ण उद्या द्वारिकेस येईल असा निरोप बलराम व उग्रसेनास देण्यास सांगितले. प्रद्युम्नाचा निरोप मिळताच दारुक तत्काळ रथासहित कृष्णाकडे आला. तेव्हा रथारूढ होऊन श्रीकृष्ण परिमात्र पर्वतावर आले. कृष्णाच्या सामर्थ्याने घाबरून परिमात्र पर्वताने सूक्ष्म रूप धारण केले आणि परिमात्र पर्वतावर प्रसन्न झाले. रथारूढ भगवान श्रीकृष्णाच्या मागे गरुड आणि पाठीवर पारिजात वृक्ष घेऊन येत होता. प्रद्युम्न आणि सात्यकी पारिजातकाचे रक्षण करत होते. इंद्र युद्धासाठी तयार होता, परंतु संध्याकाळ झाल्यामुळे युद्ध थांबवले गेले. इंद्राने विश्रामासाठी पुष्कर तीर्थाची निवड केली होती. ब्रह्मा, कश्यप, सर्व देवगण, मुनी, शुकदेव, रुद्रगण, वसुगण आदी हे दृश्य बघत होते. श्रीकृष्णाने परिमात्र पर्वतावरच विश्रांती घ्यायचे ठरवले. कृष्णाने परिमात्र हिमालय व सुमेरू पर्वतासमान प्रसिद्ध होण्याचा आशीर्वाद दिला. श्रीकृष्णाच्या कृपेमुळे परिमात्र आनंदित झाला. भयभीत होऊन त्याने श्रीकृष्णाची सेवा केली.
तेव्हा श्रीकृष्णाने भगवान शिवशंकरास बरोबर गंगेचे स्मरण करून नमस्कार केला. जय श्रीकृष्ण.